त्यात केला भाच्याने मामावरती जीवघेणा हल्ला. आई वडिलांची प्रॉपर्टी घेऊन मुलगा झाला फरार. मुलींच्या व स्त्रियांच्या बलात्काराच्या केसेस पोहोचल्या आहेत शिगेला. डोंबिवली इथे 6 महिन्यांच्या तान्ह्या बाळावरती झाला बलात्कार, तसेच बुलढाणा येथील 70च्या आजीवरती झाला बलात्कार. धन्यवाद प्रेक्षक हो. आपण भेटूयात थोड्याशा विश्रांतीनंतर. अरे बाप रे, काय काय घडत आहे आपल्या महाराष्ट्रात. स्त्रियांना घराबाहेर पडण्याची भीती झाली आहे. महाराज, आपल्या स्वराज्यात लेकीबाई सुरक्षित होत्या, त्यांची पूजा केली जायची. महाराज, यातून कसा मार्ग काढावा महाराज? तुम्हीच सुचवा महाराज, तुम्हीच सुचवा. महाराज, महाराज तुम्ही आलात महाराज. महाराज, मी ओळखलं नाही, पण मला इथे का आणलंय महाराज? न आणून कसं चालणार? कोणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानच संबरडा फोडत असेल आणि तो एक भोसले कुलत्पन्न, तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे करून शांत बसायला हवं? कडे कपाऱ्या दऱ्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या माशुबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तर कुणीव बांधण्यासारखी महाराष्ट्राच्या पेशीवर टाकताय. त्याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा, भरतमावळ्याच्या राज्याचा? आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी? तुम्हाला मराठी असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी? चलाच मान नाही, कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतलीत. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढलाय. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकोर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. माफ करा महाराज, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी अर्जवाजून किती दिवस करणार दिनकरराव? हेच ऐकण्यासाठी का मराठा तिरस्कार मिळविला होता? दिनकरराव, एक गाणं आहे बघा, वेडात मराठे वीर दौडले सात. आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं. श्रवणीय चाल, सुरेख वाद्य मिळेल, पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा. माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठे वीर दौडले सात, फक्त सातच? बाकीचे कुठे गेले? तर दिनकरराव उठा आणि म्हणा, वेडात मराठे वीर दौडले सात नाही, एक साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. सुचवलात मार्ग महाराज, सुचवलात. जसं तुम्ही मुठभर मावळ्यांना घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तसंच आम्हाला आता आमच्या स्वरक्षणाची जबाबदारी, स्वरक्षणाची लढाई स्वतःच लढायची आहे महाराज. त्यासाठी तसेच चला तर बघूया स्वराज्याच्या मावळ्यांची कारकीर्द. मी शबूत देतो तुम्हाला. इथल्या मातीचा कण आणि कण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब निघळत. जय भवानी. हे लगीन ओंढाण्याचं मंदिर आहे. महादेव शौर्यदान
परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट. वीरमावळा शिवाकाशित प्राणपणाने लढला, शिवरायांचा घेऊन वेश पालखीत बसला, शिवरायांचा घेऊन वेश पालखीत बसला. होता मृत्यू अटळ तरीही सिद्धीला जाऊन भिडला, शिवरायांच्या साठी प्राण हसता हसता सोडला, शिवरायांच्या साठी प्राण हसता हसता सोडला. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्ती काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गणिम, येढा मांडून आलंय, आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजाने आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. हर 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 जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.